विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शरद बिरादार आपल्यासमोर पुन्हा एकदा येत आहे. मागच्या तासाला आपण राज्यशास्त्रामध्ये तंत्रज्ञान जागतिकीकरणामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतं हे आपण अभ्यासलेलं आहे. तंत्रज्ञानाचे मानवी संबंधावर, आर्थिक, व्यापारी, इतर सर्व क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल झाले. ही तंत्रज्ञानाची जी क्रांती आहे ती क्रांती किती भयानक आहे, ती किती व्यापलेली आहे ही आपण अभ्यासलेलं आहे. तर याचंच एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. इजिप्तमधील अरब स्प्रिंग या क्रांतीला फेसबुक क्रांती असे संबोधले जाते. तर आपण सोशल नेटवर्किंगचा कसा वापर केला अरब स्प्रिंग क्रांतीसाठी, तर या संबंधीची माहिती आपण सर्वांनी गोळा करावी. म्हणजेच एकतर आपल्या ज्ञानात पण भर पडणार आहे आणि त्याचा आपल्यासाठी फायदा पण होणार आहे, आपलं ज्ञान वाढणार आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपण जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ज्या संकल्पना पाहत आहोत त्याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटक यांचाही अभ्यास करणार आहोत. जागतिक पातळीवर प्रसार माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. इंटरनेटची सेवा उपलब्ध झाली. यामुळं लोकांना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतं हे सहज जाणून घ्यायला मिळू लागलं. म्हणजेच एखाद्या देशामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद हे तात्काळ त्या क्षणी दुसऱ्या देशामध्ये आपल्याला दिसून यायला लागले. आणि याच्यामुळं लोकांना हा जो माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा जो माहितीचा सोर्स किंवा स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता हे जसं झालं त्यासोबतच दुसरं काय झालं तर वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि याचा परिणाम लोक देशात आणि देशाबाहेर मोठ्या प्रमाणात भ्रमण करायला लागले. भ्रमण म्हणजेच फिरायला लागले. आज आपण पाहतो अनेक टुरिस्ट कंपन्या निर्माण झालेल्या आहेत आणि या टुरिस्ट कंपन्यांमुळे आज जगात आणि भारतात आणि भारताच्या बाहेर, ज्याला आपण फॉरेन टूर्स म्हणतो आणि देशांतर्गत टूर्स म्हणतो, तर या टूर्सच्या माध्यमातून आज लोकांना जगाशी संपर्क यायला लागलेला आहे. मग आता आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसून येतं तीर्थाटने ज्ञानवृद्धी होती. तीर्थाटने ज्ञानवृद्धी होती असे सांगितलं जातं. म्हणजेच तुम्ही तीर्थ पर्यटन जर केलं तर त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. आता ज्ञान मिळतं म्हणजे काय आहे तर जिथं जिथं आपण जाऊ तिथली संस्कृती, तिथलं अन्न, तिथलं खानपान, तिथली वेशभूषा, त्यासोबतच तिथली शेती करण्याची पद्धती, तंत्र, उद्योगधंद्याचं तंत्र, या अशा अनेक बाबींचं ज्ञान आपणाला त्याच्या माध्यमातून होत असतं. मग याच्यामुळं काय होतं तर समाज आणि संस्कृतीवर परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो आता पहा, इडली, वडा, डोसा, उपमा ही जी खाद्य संस्कृती आहे ही कुठली आहे तर ही खाद्य संस्कृती दक्षिण भारतीय आहे. पण आज हे पदार्थ जगामध्ये सर्वदूर पोहोचलेले आहेत. मुंबईचा वडापाव सगळीकडं पसरलेला आहे. पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेले किंवा उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असलेले पराठे आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये बनवले जातात. आज पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये खाल्ला जाणारा पास्ता, बर्गर, पिझ्झा हा आज आमच्या भारतामध्ये येऊन पोहोचलेला आहे. हे जे आहे हे काय झालेलं आहे तर या संस्कृतीचा समाजामध्ये जो मिलाप झालेला आहे, जागतिक संस्कृतीचा समाजामध्ये जो मिलाप झालेला आहे तो या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल.
मग याच्यामुळं काय झालं, तर विश्वाची एक स्वतंत्र संस्कृती या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसून येतं. याच संस्कृतीला वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृती असंही म्हटलं जातं. म्हणजे ही काही विशिष्ट देशाची संस्कृती आहे का? जसं की आपण भारतीय संस्कृतीमध्ये पाहत असताना आपण आपल्यासमोर काही पेहराव जर आपल्यासमोर आणले, तर पंजाबी लोक लगेच त्यांचा पेहराव म्हणजे ते कसे कपडे घालतात हे आपल्या नजरेच्या समोर. महाराष्ट्रीयन लोक वेगळे दिसून येतील, लुंगी वापरणारे दक्षिण भारतीय लोक आपल्याला दिसून येतील. मग आता हा जो पेहराव आहे, या पेहरावावरून आपण ओळखतो. परंतु आज काय झालेलं आहे, आज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. मग ही जी आहे ही वैश्विक संस्कृती आपण स्वीकारतो आहोत. म्हणजे आज भारतातली राहणसहान, भारतातलं खानपान, भारतातलं वेशभूषा आज जगामध्ये वापरली जाते. जगातल्या इतर ज्या वेशभूषा आहेत त्या भारतामध्ये वापरल्या जातात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात संस्कृतीचं, मग ती खाद्यसंस्कृती असो, त्यासोबतच तुमचं परिधान किंवा आपण जे कपडे आहेत त्याची संस्कृती असो, आणि इतर अनेक संस्कृती, मग आपल्या रूढी प्रथा परंपरा सण उत्सव समारंभ या प्रत्येकामध्ये कुठंतरी बदल होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो आज गैर ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात, नाताळ सण साजरा केला जातो. गैर हिंदू लोकसुद्धा आज दिवाळी साजरी करतात, दिवाळीच्या किंवा हिंदू धर्मीयांच्या सणाच्या शुभेच्छा देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज अनेक गैर ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात, काही लोक मंदिरामध्ये येतात. ही जे आपल्याला दिसून येतं ही एक संस्कृतीचं या ठिकाणी आपण म्हणू वैश्वीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही जी वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृती आहे, या कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचाराचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या पाश्चिमात्य संस्कृतीमुळं काय झालं, तर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळं आधुनिकीकरण, ज्याला आपण मॉडर्नायझेशन म्हणतो, वेस्टर्नायझेशन अँड सेक्युलरायझेशन, म्हणजेच आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण आणि सेक्युलरायझेशन, उदारीकरण, ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा आता लोकांना महत्त्वाची वाटायला लागलेली आहेत. म्हणजे आपली जी पारंपरिक मूल्य संस्कृती होती, मग आपल्या धर्माबद्दलची, आपल्या समाजाबद्दलची, जातीबद्दलची, आपल्या देशाबद्दलची, ही कुठंतरी आता गळून पडत आहेत आणि आपण आधुनिक होत आहोत. आपण आता पाश्चिमात्यांचं अंधानुकरण किंवा अनुकरण करतो आहोत, सेक्युलर बनतो आहे, आपण लिबरल विचार करतो आहे. तर ही मूल्ये आता आपल्याला महत्त्वाची वाटत आहेत, हे आपल्याला या वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीच्या माध्यमातून दिसून येतं. आता लोकांचं जे वैयक्तिक जीवन आहे, त्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा या वैश्विक कॉस्मोपॉलिटियन संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्याचा दिसून येतो. उदाहरणार्थ काय झालं, तर लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झाला. मग आता या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये लोकांना बर्गर, पिझ्झा, वडापाव, कोल्ड्रिंक्स यासारखे फास्ट फूड यांचं प्रमाण लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता हे प्रमाण आपल्या ग्रामीण भागामध्ये तितकंसं नाही आहे, परंतु जेव्हा आपण मोठे शहरं पाहतो, आता नाशिक असेल, औरंगाबाद असेल, मुंबई, पुणे यासारखी जी मोठी शहरं आहेत, महानगरं आहेत, तर त्या महानगरामध्ये हे पदार्थ सर्रास विकले जातात आणि लोक आवडीनं खातात, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग ही जी फास्ट फूड सेंटर्स आहेत आज मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे आपल्याला दिसून येतात. मग तो मॅकडोनाल्ड असो, अन्य कोणते असो, तर आपल्याला हे दिसून येतं. आता नाताळ, दिवाळीसारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल झाल्याचे दिसून येतात. आता एवढंच नाही झालं, तर या प्रत्येक सण उत्सवामध्ये पाश्चिमात्य प्रभाव झाल्याचा आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर जी भारतीय संस्कृती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे म्हणते, हीच भारतीय संस्कृती मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणून आपणाला सांगते. त्या संस्कृतीमध्ये आता पाश्चिमात्य प्रभाव इतका वाढलेला आहे की आज आम्ही मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येत आहेत.
आणि आज या नवीन कल्पना आज आमच्या खेडेगावापर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून पसरलेल्या आहेत, विस्तारलेल्या आहेत, हे आपणाला दिसून येतं. आज आमच्या घरादारापर्यंत मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे या संकल्पना आलेल्या आहेत. शाळा महाविद्यालयामध्ये लहान लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा फ्रेंडशिप बँड आपणाला दिसत आहेत. मग ही जे आहे हे म्हणजेच काय आहे की संस्कृतीचं आदानप्रदान झाल्याचं आपणाला दिसून येतं. यासोबतच आता पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालण्याचा कलसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आपणाला दिसून येतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे फ्रेंडशिप डेचं आपण सण साजरा किंवा फ्रेंडशिप डे साजरा करतानाचं हे चित्र आपल्याला दिसून येतं आहे. या ठिकाणी आपले शाळा महाविद्यालयातले मित्र एकत्र येऊन हा फ्रेंडशिप डे साजरा करत असल्याचं चित्र आपल्या नजरेच्या समोर दिसत आहे. तर या ठिकाणी दुसरं एक जे चित्र आहे ते आज आमची पूर्वी खर्च करण्यासाठी रोख रक्कम मोठ्या प्रमाणात वापरली जात होती, परंतु आता रोख रकमेच्या ऐवजी आज लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी आज जरी त्याची क्षमता नसली तरी या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तो आपली अतिरिक्त क्षमता वापरू शकतो आणि आपला खर्च भागवू शकतो. तर हे क्रेडिट कार्ड्स मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतात आणि नुसते निर्माण नाही झाले तर या क्रेडिट कार्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचंही आपल्याला दिसून येतं. तर समाजामध्ये व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जो भाग आहे हा जागतिक संस्कृतीचा भाग बनलेला आहे. म्हणजे एक तर व्यक्तिवाद म्हणजे मला माझ्या इच्छेप्रमाणे जगता आलं पाहिजे, माझा स्वतःचा एक वैयक्तिक स्पेस असला पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागलं. स्वतःचं विकास करण्यासाठी किंवा स्वतःच्या मर्जीनं वागता आलं पाहिजे, यालाच आपण व्यक्तिवाद म्हणतो. आणि त्यासोबतच प्रत्येक व्यक्तीला भौतिक सुख हवंसं वाटतं. म्हणजेच व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हे जे आहे हे जागतिक म्हणजे केवळ पाश्चिमात्य देशामध्येच नाही तर जगातली जी अप्रगत, मागास, विकसित, विकसनशील, विकसित ही जी काही सर्व प्रकारची राष्ट्र आहेत, देश आहेत, मग वेगवेगळे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा ह्या सर्वांच्या मनामध्ये हा व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा रुजलेला आहे आणि हा जागतिक संस्कृतीचा भाग बनलेला आहे. शहरीकरण वाढलं. शहरीकरण वाढल्याचा परिणाम काय झाला तर पारंपरिक कुटुंब पद्धती नष्ट झालेली आहे. पारंपरिक कुटुंब पद्धतीमध्ये 1-2 पिढीचे लोक एकत्र राहत होते, परंतु शहरीकरणामध्ये काय झालेलं आहे, शहरीकरणामध्ये हे जे कुटुंब पद्धती आहे या कुटुंब पद्धतीमध्ये बदल झाला आणि बदल होऊन हम दो हमारे दो किंवा एक या पद्धतीनं छोट्या कुटुंबाकडं कल गेल्याचं आपल्याला दिसून येतो. मग आता हे जे आहेत, जेव्हा संयुक्त कुटुंब राहत होती तेव्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षेचा त्या ठिकाणी विचार केला जात होता, परंतु कुठंतरी सर्वांच्या इच्छा आकांक्षेसाठी मला माझ्या मनावर मुरड घालावी लागते ही भावना कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये रुजायला लागली आणि याच्यामुळंच समाजामध्ये जी संयुक्त कुटुंब होती ती संयुक्त कुटुंबाचं रूपांतर विभक्त कुटुंबामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता ही पारंपरिक कुटुंब किंवा याला आपण संयुक्त कुटुंब नष्ट झाल्याचे दिसून येतात आणि आज विभक्त कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुलं एवढेच एका कुटुंबामध्ये राहत असल्याचे आपल्याला दिसून येतात. आता प्रत्येकाला वाटतं की मला प्रायव्हसी मिळाली पाहिजे, मला माझ्या खाजगी जीवन आहे आणि माझं हे जे खाजगी जीवन आहे ते मला माझ्या मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. माझ्या खाजगी जीवनाची एक माझी स्वतंत्र स्पेस असली पाहिजे किंवा जागा असली पाहिजे अशी भावना आज कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जागतिकीकरणाचा प्रभाव या ठिकाणी आपण सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला दिसून येतं. तर असे हे जे उद्गार आहेत
म्हणजे मला माझी स्वतःची स्पेस असली पाहिजे, जागा असली पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे, हे काही मोठेच लोक वापरतात असं काही आहे का? नाही. तर आज लहान मुलापासून मग माझी मर्जी होत नाही का, असे विचार किंवा असं बोलणं आपल्या घरातली लहान मुलंसुद्धा बोलत आहेत. मग माझ्या मर्जीचं मी कधी करावं, अशी आपल्या घरातली लहान मुलं म्हणतात. म्हणजे आज प्रत्येकाच्या मनामध्ये माझी मर्जी किंवा माझं खाजगी जीवन ही भावना वाढीस लागत असल्याचं दिसून येत आहे. मग आता यासोबतच काय झालेलं आहे, खर्च करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. खर्चिक बनलेला आहे समाज. मग आता ही खर्च करण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळं काय झालं, आपल्या खिशात पैसे असोत किंवा नसोत, मग आता खर्च तर करणं अपरिहार्य झालेलं आहे, कारण तो एक सवयीचा भाग झालेला आहे. मग आता जर जवळ पैसे नसतील तर तो खर्च भागवायचा कसा? मग यासाठी आपल्या आवाक्याबाहेरचा खर्च भागविण्यासाठी म्हणून लोक क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता जागतिकीकरणाकडं जर आपण पाहिलं तर जागतिकीकरणाच्या दोन बाजू आपल्याला दिसून येतात किंवा दोन पैलू दिसून येतात. जागतिकीकरणाकडं पाहत असताना आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो आणि दुसरा नकारात्मक दृष्टिकोन दिसतो. आता हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला जागतिकीकरणामध्ये दिसून येतात. आता जागतिकीकरणामुळं सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तरुणांसाठी देशामध्ये नवीन संधी उपलब्ध झाल्याचे आपल्याला दिसून येतात. आता नवीन संधी उपलब्ध झाल्यात म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे दिसून येतं की आज ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचं फॅड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. ई कॉमर्स किंवा ई कार्टेल ही संकल्पना आता मोठ्या प्रमाणात रुजायला लागलेली आहे. तुम्ही स्वतः अनेक जण या ई कॉमर्स किंवा ई कार्टेलचा व्यापार करणारे जी वेगवेगळी ॲप्स आहेत याची मी काही उदाहरणं देतो. जसं की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, क्लब फॅक्टरी आहे, अलीबाबा आहे. मग यामध्ये काही होलसेलर आहेत, काही रिटेलर आहेत, मंत्रा आहे, लाईफस्टाईल आहे, असे अनेक विक्रेते आहेत. आता हे नुसतं हे तर आहेतच, यासोबतच आज तुम्हाला औषधं, मेडिकल साहित्य हे सुद्धा पुरवठा करणाऱ्या ई कॉमर्स वेबसाईट मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे दिसून येतो. मेडलाईफ, 1mg, नेटमेड, अशा साईट्स, असे ॲप्स आपल्याला दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून आज तुम्हाला 10%, 15%, 20% इतकी सवलत देऊन तुमच्या घरपोच औषधं पुरविण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. मग आता हे काय झालं, ही जी डोरस्टेप डिलिव्हरी म्हणजेच आपल्या घरपोच साहित्य मिळण्याची ही जी पद्धती आहे, ही एक आपल्यासाठीची संधी आहे. आपला अनेक वेळ वाया जात नाही, खर्च वाया जात नाही, आपल्या घरापर्यंत आपणाला तिथपर्यंत जायची गरज नाही, एक हे व्हायला लागलं. आणि दुसरी गोष्ट, ही जी कुरिअर आहे ही सेवा पुरवायची, लोकांना त्यांच्या गरजा पुरवायच्या, म्हणजेच लोकांसाठी कुरिअर सेवा उपलब्ध कराव्या लागतात. मग यासाठी आज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मंत्रा या वेगवेगळ्या ई कॉमर्स संस्था यांच्या माध्यमातून घरपोच माल पोचविण्यासाठी अनेक तरुण मुलामुलींना रोजगार मिळालेला आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला तरी चालतो. यासोबतच आज बर्गर, पिझ्झा याची डिलिव्हरी होते, स्विगी आहे, उबर ईट आहे, यांची डिलिव्हरी होते. याच्यामुळं नवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. आज मोठ्या शहरामध्ये जर आपल्याला कुठं फिरायचं असेल तर त्यासाठी आता उबर, ओला यासारख्या साधनाचा वापर करून आपणाला इच्छित स्थळी जाता येऊ शकतं. आपणाला गाडी मोबाईलच्या माध्यमातून बुक करता येते. तो आपण ज्या ठिकाणी लोकेशनला उभे आहोत त्या लोकेशनपर्यंत ते वाहन येतं, आपण तिथून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतो. मग हे जे आहे हे जागतिकीकरणाचा बदल, मग ह्या सकारात्मक संधी म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला ह्याच्यातून जगात काय चाललेलं आहे, त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होत आहे.
आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडले गेलो आहोत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात. आता हे जे काही जागतिकीकरणाचा बदल आहे, जो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, यात विशेषतः सकारात्मक बदलाचा बाबत जर आपण विचार केला तर हे सगळं सकारात्मक बदल खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. आता खाजगी क्षेत्रामध्ये हा बदल का दिसून येतो? कारण त्या खाजगी क्षेत्राकडे काय आहे? आर्थिक क्षमता, ज्याला आपण फायनान्शियल पॉवर किंवा इकॉनॉमिकल पॉवर, स्ट्रॉंगनेस तिथं आहे असं आपल्याला दिसून येतं. आता सरकार जे आहे, सरकारवर मर्यादा आहे. कारण आता सरकारकडं अनेकविध कामं आहेत आणि याच्यामुळं सरकार आता किती प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकतं यावर मर्यादा पडत असतात. म्हणून खाजगी क्षेत्र या ठिकाणी जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपणाला बदल होत असल्याचे दिसून येते. आता आपण पाहिलं जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजूंचा आपण अभ्यास केलेला आहे. आता जागतिकीकरणाच्या काही समाज आणि संस्कृतीबद्दल काही नकारात्मक बाबी आहेत. आता या बाबी कोणत्या आहेत? तर राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे. आता राज्याच्या कल्याणकारी म्हणजेच काय? देशात गरीब श्रीमंत असे अनेक प्रकारचे लोक राहतात. यापैकी गरीब लोक जे आहेत त्या गरीब लोकांना उन्नत आणि प्रगत करण्यासाठी, त्यासोबतच समाजातील लोकांना एका स्तरावर आणण्यासाठी म्हणून शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. जसे की आज गरीब लोकांना, गरीब कुटुंबियांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस दिला जातो, मोफत गॅस पुरवठा. गरीब लोकांना आज अन्नधान्य 3 रुपये किलो, 2 रुपये किलो दरानं दिलं जातं. या लॉकडाऊनच्या कोरोनाच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून मोफत, केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य देण्यात आलेलं आहे. यासोबतच सरकारने प्रत्येकाला घर राहावं, पक्कं घर राहावं यासाठी म्हणून केंद्र सरकारने, विशेषतः नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला चांगलं पक्कं स्वतःच्या मालकीचं घर हवं यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामुळं या ज्या कल्याणकारी योजना आहेत, मग आता केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2,60,000, 50,000 या प्रकारचं अनुदान उपलब्ध होत आहे. ह्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे. यासोबतच स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती मोठ्या प्रमाणात सतावते आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये असणारा जो किरकोळ शेतकरी आहे, मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही ही भीती या ठिकाणी दिसून येते. आपण भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या ठिकाणी भारतामध्ये समस्या ही जी आहे जागतिकीकरणाच्या बाबत, ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडला आहे. म्हणजे तर भारतामध्ये जी मानसिकता आहे ती मानसिकता आणि मनोवृत्ती ही साम्राज्यवादाशी, भांडवल आणि व्यापार, परकीय भांडवल आणि व्यापार याचा संबंध साम्राज्यवाद आणि व्यापाराशी जोडलेला आहे. स्वातंत्र्य आणि स्वायत्तता आणि स्वावलंबन. आता हे असं का झालेलं आहे? तर या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिश लोक आले, हे व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि भारतामध्ये ते राज्यकर्ते बनले. आता याचा परिणाम काय झाला की भारतीय लोकांना, परकीय लोक जेव्हा भारतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने येतात तेव्हा ते कुठंतरी या देशाचे मालक बनतील अशी भावना या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून हा जो मानसिकता आणि मनोवृत्तीचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर भारतामध्ये साम्राज्यविरोधी वातावरण आहे, विचारप्रणाली आहे आणि या आधारे उदारीकरणाची जी संकल्पना आहे, या उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. म्हणजेच काय, पाश्चिमात्य गुंतवणूक असेल किंवा मग विदेशी गुंतवणूक असेल, याला विरोध या ठिकाणी केला जातो. भारतामध्ये साम्यवादी आणि भांडवलशाही हे दोन्हीही गट आहेत. म्हणजे साम्यवादी गट हा या ठिकाणी सरकारच्या मालकीचे उद्योगधंदे असावेत असा मानणारा आहे, तर भांडवलशाही गट हा खाजगी उद्योगधंदे निर्माण व्हावेत असं मानणारा आहे. परंतु हे दोन्हीही गट मात्र
या ठिकाणी उदारमताचा विरोध करतात. याचं कारण काय, तर साम्यवादी विचारवंताच्या विरोध हा विचारप्रणालीच्या आधारावरचा आहे. म्हणजेच त्यांची विचारप्रणाली ही मुळातच भांडवलशाहीच्या विरोधात असल्यामुळं ते विरोध करत आहेत. तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळाल्यामुळं जी भांडवलशाह आतापर्यंत संरक्षित व्यापार आणि व्यवहार करत होते त्यांचं संरक्षण निघून जाईल म्हणून ते विरोध करत आहेत. शेवटी आपल्या मूलभूत मूल्यांचं संरक्षण करणे, कल्याणकारी व्यवस्था राबविणे आणि परिघावरील तसेच वंचित लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचं कार्य असतं. आजही जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर आपण या प्रकरणाच्या शेवटी जे काही स्वाध्याय आहे तो आपण सोडवावा. तोपर्यंत नमस्कार, पुन्हा भेटूया.